मालिकेबद्दल आणि या सगळ्या प्रेक्षकांना काय अपील कराल तुम्ही? लहान बाळ असतं, दिवसभर खेळतं, इकडे तिकडे पळतं, पण रात्री आईच्या कुशीत येतं. आप्पी आमची कलेक्टर नंतर कृष्णाईच्या लेकीमध्ये परत येणं, माझा प्रवास हा त्या बाळासारखा आहे. मी परत एकदा झी मराठीवर आलो आहे, आईच्या कुशीतच आलो. तेच सगळे प्रेक्षक, आपला तोच सातारा, हे जरी असलं तरी आता अर्जुन म्हणून नाही, शंकर म्हणून तुमच्यासमोर येतो. खरं सांगायचं म्हटलं तर मी 2 मेला ऑडिशन दिलं ह्या सिरियलसाठी. ताई मी स्टेजवर उभा आहे म्हणून नाही बोलत आहे, मी खूप मनापासून बोलतो आहे. मला जेव्हा कळलं की ह्यामध्ये निवेदिता ताई कृष्णाई करतायत, कृष्णाईच्या लेकीमध्ये, मी आता सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आणि मला इथे सांगायला पण खूप मी गर्वाने सांगतोय, अभिमानाने सांगतोय, मी मारुती रायचा भक्त आहे. मी 2 मेला संध्याकाळी घरी गेलो, शंकरची स्क्रिप्ट जी माझ्या पाकिटात अजूनही आहे ती मी देवघरासमोर ठेवली, मी त्याची पूजा केली हळदी कुंकू. आणि त्या दिवसापासून ज्या दिवशीपर्यंत माझं सिलेक्शन झालं नव्हतं त्या दिवशीपर्यंत 19 मेपर्यंत दररोज सकाळी मी एक वाक्य बोलायचं, मारुती राया, झी मराठीवर कृष्णाईच्या लेकी नावाची नवीन TV सिरियल येत आहे, त्यात मला शंकर हे पात्र साकारण्याची संधी मिळते. आणि माझी हनुमान चालीसा सुरू व्हायची 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा. त्यानंतर परत एकदा हे वाक्य बोलायचं आणि त्यानंतर माझी प्रार्थना थांबायची. ह्यासाठी मला आर्टिस्ट म्हणून काम मिळावं, माझ्या सगळ्या गोष्टी व्हाव्या, हा भाग एका बाजूला, पण फक्त आणि फक्त निवेदिता ताई त्यामध्ये काम करतायत हे एक महत्त्वाचं रिझन होतं. आणि ताई मला हे खूप प्राऊडली सांगावंसं वाटतं, आता तुमच्यासमोर उभं राहू. आणि बजरंगबलीने माझ्या पदरात हा रोल दिला. सो ज्यांनी गेले 40 वर्ष महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे, पण रडवलं आहे, पण त्यांच्यामध्ये आई दिसते, त्यांच्या चेहऱ्यामध्ये आई दिसते. निवेदिताताईंच्या शिवाय मराठी फिल्म इंडस्ट्री हा विचारच होऊ शकत नाही. तर त्यांच्यासोबत मी आत्ता एक सकाळला एक इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये मी लिहिलं की मला हातात भाला घेऊन 2 तास उभं राहायचं जरी काम असेल ना तरी मी करेन. ज्या सीनमध्ये ताई येते आणि मी भाला घेऊन उभा आहे, चालेल, मला वाक्य नसलं तरी चालेल. सो हे मी खूप ब्लेस्ड आहे की मला ह्या सिरियलमध्ये काम करायला मिळतं. त्यानंतर एक मुख्य आकर्षण होतं की यार मातोश्री कोण असणार. कारण काय होतं माहिती आहे, ह्याआधी मी कधीच असं काम केलं नाही की ज्यामध्ये माझं आईबरोबरचं बॉन्डिंग आहे. आणि ज्यावेळी मातोश्री म्हणून ताई पहिल्या दिवशी ऑडिशनला आल्या होत्या आणि त्याच दिवशी कळलं की ताईंचं फायनल झालं, मी एवढा खुश होतो की म्हणलं एवढ्या एक्सपिरियन्स व्यक्ती माझ्यासोबत ज्यावेळी आई म्हणून समोर असतील ना, माझा एक आर्टिस्ट म्हणून पर्सनल स्वार्थ हा होता की किती शिकायला मिळेल, किती साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. आणि तेच काल पहिला सीन शूट झाला ना त्या दिवशी झालं. त्यांचा तो वाक्यांचा ठहराव म्हणा किंवा त्यांचं ते मायेने फक्त डोक्यावरून हात फिरवणं म्हणा. मी तुम्हाला सांगतो, आई आणि मुलाचं बॉन्डिंग तुम्हाला यापूर्वी कधीच बघायला मिळालं नसेल मराठी TV सिरियलमध्ये, जे तुम्हाला इथं नक्की बघायला मिळेल. आणि त्यामध्ये मी आणि मातोश्री कुठेच कमी पडणार नाही. आणि ते आमच्या ॲक्च्युली पहिल्या दिवसापासून आमचं